बघा आपण एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 and 18 पाहत होतो. याच्यामध्ये आतापर्यंत आपण ग्रुप 16, 17 आणि 18 याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स आहेत हे पाहिलेलं होतं. त्याचबरोबर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने आहे हे सुद्धा कन्सेप्ट पाहिलं. त्याचबरोबर याच्यामधल्या ॲटॉमिक अँड आयनिक रेडियस म्हणजे ग्रुप 16, 17 आणि 18 हे जे एलिमेंट्स आहेत यांची ॲटॉमिक रेडियस कशा पद्धतीने आहे, इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. त्यानंतर आयोनेशन एन्थॅल्पी म्हणजेच आयोनेशन रेडियम, आयोनेशन एनर्जी हे डिक्रीज होत जाते, इट इज डिक्रीज डाऊन द ग्रुप. त्यानंतर आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, त्यानंतर इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. या कन्सेप्ट आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहत होतो. त्याच्यामधल्या ऑक्सिजन कशा पद्धतीने म्हणजे त्याची फिजिकल स्टेट कशा पद्धतीने आहे, गॅसेस स्टेटमध्ये आहे, अदर एलिमेंट्स आर इन सॉलिड स्टेट आहे. त्या कन्सेप्ट आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज पाहत होतो की ज्याच्यामध्ये आपण ग्रुप 16 एलिमेंट्स आहेत त्याची ॲटॉमिसिटी काय आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट कशा पद्धतीने होतो, ह्या कन्सेप्ट आपण पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर ग्रुप 16 एलिमेंट्स आहेत त्यांची ऑक्सिडेशन स्टेट हे आपण पाहत होतो. बरोबर आहे. ग्रुप 16 एलिमेंट्स आहेत. ग्रुप 16 मधले एलिमेंट्स कोणते आहेत की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल, सल्फर असेल, सेलेनियम, टेल्युरियम आणि पोलोनियम हे काय तर याच्यामधले एलिमेंट्स आहेत. यांची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर यांची ऑक्सिडेशन स्टेट -2, -1, +2 ही ऑक्सिजनची आणि त्याच्यानंतर +4 आणि +6 काही अदर एलिमेंट सुद्धा दाखवतात. त्याचबरोबर त्याचे कंपाऊंड सुद्धा आपण पाहिलेले होते. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट -2 असेल तर कशा पद्धतीने दाखवतो म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट -2 H2O मध्ये ऑक्सिजन नेहमी काय दाखवतो -2, पर ऑक्साईड असेल तर -1 आणि OF2 हा कंपाऊंड असेल तर त्याच्यामध्ये मात्र तो काय दाखवतोय +2. या काय तर त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर ग्रुप 17 एलिमेंट्स, ग्रुप 17 की ज्याला आपण हॅलोजन फॅमिली म्हणतो. या हॅलोजन फॅमिलीमध्ये यांचे एलिमेंट्स कोणते तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे तर NS2 NP5 हे काय म्हणतात तर याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजेच हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. त्यानंतर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक दे अटेन ए नोबल गॅस कॉन्फिगरेशन आयदर बाय गेनिंग वन इलेक्ट्रॉन forming a E- ion by sharing one electron forming and one covalent bond. म्हणजे ज्याच्यामध्ये ग्रुप 17 मधले जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात म्हणजे गेन करतात आणि ते आयन तयार करतात म्हणजे -1 ऑक्सिडेशन दाखवतात की ज्याच्यामध्ये F- असेल किंवा Cl- असेल, Br- असेल अशा पद्धतीने तो दाखवतो. किंवा इट कॅन बी अटेन ए नोबल गॅस कॉन्फिगरेशन बाय शेअरिंग ए इलेक्ट्रॉन किंवा एक इलेक्ट्रॉन शेअर करून हे नोबल गॅस कॉन्फिगरेशन अटेन करू शकतात. ऑल हॅलोजन एक्झिबिट्स -1 ऑक्सिडेशन स्टेट. हावेवर क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन एक्झिबिट्स +1, +3 and +5 ऑक्सिडेशन स्टेट्स as well as this is becomes they are less electronegative than the fluorine and possesses the empty d orbitals. याच बरोबर फ्लोरीन जो आहे तो ऑलवेज -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. याच्या अगोदर सुद्धा आपण एक OF2 हा कंपाऊंड पाहिला होता. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की फ्लोरीन हा ऑलवेज -1 असतो त्यामुळे ऑक्सिजन त्या ठिकाणी +2 दाखवतो. अगदी याच पद्धतीनं ग्रुप 17 मधला फ्लोरीन हा ऑलवेज -1 दाखवतो. तसेच क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन सुद्धा -1 दाखवतात. परंतु क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन जे आहेत हे -1 बरोबर +1, +3, +7 सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. त्याचबरोबर बघा द ऑक्सिडेशन स्टेट +4 and +6 ऑकर इन द ऑक्साइड्स अँड ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीन अँड ब्रोमिन. मग +4 असेल किंवा +6 ऑक्सिडेशन स्टेट कुठे दाखवतात ऑक्झो ऍसिड्स किंवा ऑक्झो ऍसिड्स जे आहेत ना त्या ऑक्झो ऍसिड्स मध्ये ते दाखवतात. The fluorine atom has no d orbitals in its valence shell and therefore cannot expand its octet. Fluorine
त्याच्या आउटर मोस्ट मध्ये त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे फ्लोरीनचा? नाही. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं आपण तर काय येत आहे 1s2 2s2 आणि 2p5. परंतु डी ऑर्बिटल त्याच्यात प्रेझेंट आहे का? नाही. म्हणजे डी ऑर्बिटल मध्ये त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नाही. त्यामुळं फ्लोरीन डी ऑर्बिटल अब्सेंट असल्यामुळं तो ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इतरांसारखी +1 ही ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नाही. त्याचबरोबर द फ्लोरीन बिंग मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एक्झिबिट्स मोस्टली -1 ऑक्सिडेशन स्टेट. फ्लोरीन त्यामुळं नेहमी काय दाखवतो तर -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. त्याचबरोबर नेक्स्ट बघा ग्रुप 18 एलिमेंट्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द ग्रुप 18 एलिमेंट्स. ग्रुप 18 एलिमेंट्स म्हणजेच कोणते? नोबल गॅस एलिमेंट्स. हे नोबल गॅस एलिमेंट्स आहेत. यांचं आउटर मोस्ट शेल जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे? NS2 NP6. इट कॅन नॉट बी गेन ऑफ इलेक्ट्रॉन ऑर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन गेन करणार किंवा लॉस करत नाही. त्याचबरोबर बघा इट्स व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज अ स्टेबल. Therefore, they have no tendency to gain or loss of the electron. They are zero valent and mostly exist in the monoatomic gases. म्हणजे झिरो व्हॅलन्सी त्याची. त्याचबरोबर हे कसे म्हणून सांगितलं? स्टेबल आणि गॅसियस फॉर्म मध्ये असतात. त्याचबरोबर however, xenon has larger atomic size and ionization energy compared to helium, neon, argon and krypton. Hence, xenon exhibits higher ऑक्सिडेशन स्टेट्स. झेनॉन जो आहे तो त्याचे ॲटॉमिक साईज कसे हायर आहे, लार्जर आहे. कारण ॲटॉमिक साईज जे आहे जसं तुम्ही ग्रुपमध्ये जाल इन द डिक्रीजिंग म्हणजेच ग्रुपमध्ये जसं खाली जाल डाऊनला जाल तसं त्याची ॲटॉमिक साईज काय होत जाते? वाढत जाते. ॲटॉमिक साईज का वाढत जाते? शेलचा नंबर वाढत जातो. बरोबर आहे. त्यामुळं त्याची ॲटॉमिक साईज सुद्धा वाढत जाते. ॲटॉमिक साईज वाढत गेलेली असल्यामुळं झेनॉन मात्र काय दाखवतो म्हणून सांगितलंय? ऑक्सिडेशन स्टेट वेगळी दाखवतो किंवा दुसऱ्या कंपाऊंड बरोबर रिॲक्ट होऊ शकतो. म्हणजे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन यांच्यापेक्षा झेनॉन जो आहे तो इतरांबरोबर रिॲक्ट होऊ शकतो. द अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शेअर्ड विथ फ्लोरीन और ऑक्सिजन ॲटम अँड कोव्हॅलंट कंपाऊंड शोविंग हायर ऑक्सिडेशन स्टेट्स दॅट इज सच ॲज HCF2. म्हणजे झेनॉन हा फक्त काय दाखवतो? दुसरे कंपाऊंड बरोबर रिॲक्ट झाल्यास दाखवतो. म्हणजे फ्लोरीन बरोबर रिॲक्ट झाला तर HCF2 हा कंपाऊंड तयार होईल किंवा HCF4 अशा पद्धतीने तो कंपाऊंड तयार करू शकतो. म्हणजे झेनॉनचे कंपाऊंड तयार होऊ शकतात. मग किंवा HCF6 इथं ऑक्सिडेशन स्टेट किती असेल? मग झेनॉनची 2 फ्लोरीन आटे तरी त्याचा अर्थ 2 असणार आहे. इथं ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे? 4. बरोबर आहे. HCF6 असेल तर त्याच्यात किती असणार आहे? 6. अशा पद्धतीने तो ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज म्हणजे हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. इतर मात्र काय दाखवत नाही. कारण का तर हे स्टेबल आहे. ते इट कॅन नॉट लॉसही करत नाहीत, गेनही करत नाहीत इलेक्ट्रॉन. त्यामुळे तो अशा पद्धतीनं काय दाखवतो? त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट. नेक्स्ट पॉईंट आहे केमिकल रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन. केमिकल रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन म्हणजेच हे जे ग्रुप एलिमेंट्स आहेत त्यांची हायड्रोजन बरोबर कशा पद्धतीने रिएक्शन होते? म्हणजेच केमिकल रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन. समजा आपण हा ग्रुप 16 मधले एलिमेंट्स घेतले. ग्रुप 16 मधले एलिमेंट्स म्हणजे ऑक्सिजन घेतला. ऑक्सिजनची हायड्रोजन बरोबर रिएक्शन झाली काय तयार होईल? H2. हायड्रोजनची सल्फर बरोबर रिएक्शन झाली काय तयार होणार? H2S. बरोबर. म्हणजे हायड्रोजनची रिएक्शन आपल्याला या ग्रुप एलिमेंट बरोबर करायचे. लक्षात घ्या. ग्रुप 16 एलिमेंट्स. ग्रुप 16 मधले एलिमेंट्स कोणते? ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम यांची रिएक्शन हायड्रोजन बरोबर करायची. कशा पद्धतीने तयार होतील कंपाऊंड बघा. एलिमेंट्स ऑफ द ग्रुप 16 रिएक्ट विथ हायड्रोजन टू फॉर्म ए हायड्राइड्स ऑफ दिस टाइप H2E. कोणत्या प्रकारचे हायड्राइड्स तयार होतील? म्हणजे जशा पद्धतीने आपण ऑक्सिजन बरोबर रिएक्शन झाली तर त्याचे काय तयार होतात? ऑक्साइड्स. तसे हायड्रोजन बरोबर रिएक्ट झाले तर काय होणार आहे? त्याचे हायड्राइड्स.
मग याच्यामध्ये ग्रुप 16 मधले एलिमेंट्स आहेत, त्यांची जर रिएक्शन हायड्रोजन बरोबर तयार झाली, रिएक्शन झाली, तर त्याच्यापासून H2 फॉर्म मधले कंपाऊंड तयार होतात. ही म्हणजे कोण आहे? एलिमेंट. कोणता एलिमेंट? परंतु ग्रुप 16 मधले एलिमेंट्स. मग पहिला एलिमेंट कोणता आहे? तर ऑक्सिजन. ऑक्सिजनची रिएक्शन हायड्रोजन बरोबर झाली तर काय तयार होईल? H2O. सल्फर बरोबर झाली H2S. सेलेनियम बरोबर झाली H2S. बरोबर आहे. अगदी यात पण टेल्युरियम बरोबर झाली H2 कोलन झाली तर अशा पद्धतीने तो काय दाखवणार आहे? हायड्राइड्स. बघा, some property of hydrides of group 16 elements, H2O is a colorless, odorless liquid, while H2S, H2Se and H2T, these are the colorless, bad smelling, poisonous gases at ambient condition. H2O हा प्रॉपर्टी दाखवतो, म्हणजे जे कंपाऊंड तयार होणार आहे ते वेगवेगळ्या प्रॉपर्टी दाखवतात. कोणत्या प्रॉपर्टी दाखवणार आहे? H2O हा काय होतो म्हणून सांगितलं? कलरलेस. त्याचबरोबर H2S असेल, H2Se असेल किंवा H2T असेल, हे मात्र काय म्हणून दाखवतो म्हणून सांगितलंय? बॅड स्मेलिंग विथ अ पॉइझनस गॅसेस फॉर्म. H2S हायड्रोजन सल्फर आपण H2S गॅस तयार करतो, लॅबमध्ये पाहिलेला आहे. H2S गॅस असतो. आपण बऱ्याच वेळा मला वाटतं प्रॅक्टिकल करत असताना टेस्ट घेण्यासाठी याचा उपयोग करतो H2S गॅसचा. तर H2S गॅस बॅड स्मेलिंग आहे, पॉइझनस गॅस फॉर्म तयार होतो. परंतु आपल्याला पॉइझनस होत आहे, पॉइझनस H2O मात्र पॉइझनस नाही. लक्षात घ्या. All hydrides have angular structure which involve sp3 hybridization of central atom. हे कशामुळे कंपाऊंड तयार करतो म्हणून सांगितले? sp3 हायब्रिडायझेशन. तुम्हाला माहिती आहे sp3 हायब्रिडायझेशन काय कन्सेप्ट आहे? हायब्रिडायझेशन म्हणजे काय? ऑर्बिटल एकत्रित आल्यामुळे, डिफरंट टाईपचे ऑर्बिटल एकत्रित आल्यामुळं जो नवीन तयार होतो ना, जसे आपण हायब्रिड ही कन्सेप्ट आहे तसंच हायब्रिडायझेशन कन्सेप्ट आहे. म्हणजेच sp3 हायब्रिडायझेशन याचा अर्थ काय? S एक ऑर्बिटल आणि p ऑर्बिटल. p मध्ये किती? 3. लक्षात. S मधले 1, p मधले 3 ऑर्बिटल एकत्रित येऊन नवीन ऑर्बिटल तयार होतो, त्याला आपण काय म्हणणार आहे? sp3 हायब्रिडायझेशन. मग इथं जो H2O कंपाऊंड तयार होत असेल किंवा हे जो कंपाऊंड तयार झाले ते सगळे कसे तयार झालेले म्हणून सांगितलेलं आहे? हायब्रिडायझेशन. कोणत्या हायब्रिडायझेशन? sp3 hybridization. The hydrides of group 16 elements are weakly acidic. हे हायड्राइड्स कसे असतात म्हणून सांगितलंय? weakly acidic. त्याचबरोबर acidic character of the hydrides increases while stability decreases from H2O to H2T. हे जे हायड्राइड्स आहेत, हे हायड्राइडची ऍसिडिक प्रॉपर्टी जी आहे ती काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. व्हाईल थर्मल स्टॅबिलिटी डिक्रीजेस. म्हणजे H2O पासून H2T पर्यंत जसं जाल तसं ऍसिडिक कॅरेक्टर, ऍसिडिक प्रॉपर्टी काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. त्याचबरोबर थर्मल स्टॅबिलिटी मात्र काय होत जाते? याची डिक्रीज होत जाते. ऑल हायड्राइड्स एक्सेप्ट H2O possess reducing property which increases in the order of H2S less than H2Se less than H2T. म्हणजेच प्रॉपर्टी कोणती? रिड्युसिंग प्रॉपर्टी जी आहे ती रिड्युसिंग प्रॉपर्टी काय होतं ते सांगितलंय? डिक्रीजेस. म्हणजेच H2S लेस सांगितलं कशापेक्षा? तर H2Se पेक्षा हा लेस आहे कशापेक्षा? H2T पेक्षा. त्याचबरोबर ग्रुप 17 एलिमेंट्स काय कन्सेप्ट सांगितलं? केमिकल रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन. म्हणजेच हायड्रोजन बरोबर केमिकल रिएक्टिव्हिटी कुणाची? ग्रुप 16, ग्रुप 17 आणि ग्रुप 18 अशा आपण पाहिजे. त्यातलं पहिल्यांदा आपण कशाची पाहिली? ग्रुप 16. ग्रुप 16 मधल्या एलिमेंटची रिएक्शन हायड्रोजन बरोबर झाल्यानंतर कशा पद्धतीने कंपाऊंड तयार होतात? एक तर तो H2E फॉर्म तयार होतात. E म्हणजे कोण आहे? एलिमेंट. कोणता एलिमेंट आहे? तर ग्रुप 16 मधला एलिमेंट कोणता? तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल बरोबर रिएक्शन झाली तर काय होईल? H2O. सल्फर बरोबर झाली तर H2S. त्याचबरोबर सेलेनियम बरोबर झाली तर H2S. अशा पद्धतीने त्याचे कंपाऊंड तयार होते. आणि हे जे कंपाऊंड तयार होतात ते कोणत्या हायब्रिडायझेशन तयार होतात सांगितलंय? sp3 हायब्रिडायझेशन. हे जे कंपाऊंड्स आहेत
या कंपाऊंडची ऍसिडिक प्रॉपर्टी ही H2O पासून H2T पर्यंत काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. थर्मल स्टॅबिलिटी मात्र काय होत जाते, डिक्रीज होत जाते. त्यानंतर ग्रुप 17 एलिमेंट्स. ग्रुप 17 एलिमेंट्स म्हणजेच कोणते एलिमेंट्स आहेत, हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिली मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. बघा, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 17 रिएक्ट विथ हायड्रोजन टू फॉर्म ए हायड्रोजन हॅलाइड्स. म्हणजेच ग्रुप 17 एलिमेंट जे आहेत ते हायड्रोजन बरोबर रिएक्ट झाले तर त्याच्यापासून हायड्रोजन हॅलाइड्स तयार होतात. H2 plus H2 it gives 2HX या फॉर्ममध्ये. X म्हणजे कोण असणार आहे, हॅलोजन. बरोबर आहे, म्हणजेच हे हॅलोजन आहे. H2 हायड्रोजन बरोबर रिएक्शन झाली तर हायड्रोजन हॅलाइड तयार होतील. म्हणजेच समजा इथं क्लोरीन घेतला आपण तर काय होणार आहे, 2HCl. बरोबर आहे. आयोडीन घेतला तर 2HI. फ्लोरीन घेतला तर 2HF. अशा पद्धतीने म्हणजेच H2 plus Cl2 काय तयार होणार आहे, 2HC. म्हणजे हायड्रोजन हॅलाइड तयार होतं. जसे इथं H2 तयार होता तसे इकडे काय तयार होणार आहे, हायड्रोजन हॅलाइड HCl HX फॉर्म तयार होते. त्याचबरोबर some of the property of hydrogen halides are given, that is the acidic strength of halogen acids increases in the order of HF less than to the HCl less than HBr. बघा, याच पद्धतीनं याचे कंपाऊंड कोणते तयार होतील, मग क्लोरीन बरोबर एक झालं तर HF, क्लोरीन बरोबर झालं तर HCl, ब्रोमीन बरोबर झालं तर HBr आणि आयोडीन झालं तर HR. मग याच्यामध्ये HF असेल HCl असेल, यांच्यामध्ये ऍसिडिक स्ट्रेंथ जी आहे ती इन्क्रीज होत जाते फ्रॉम HF टू HI. म्हणजे ऍसिडिक स्ट्रेंथ जी आहे ती काय होत जाणार आहे, इन्क्रीजेस फ्रॉम HF टू HI. म्हणजे लेस ऍसिडिक कोण असणार आहे, HF. हायर ऍसिडिक कोण असणार आहे, HI. It is due to decreasing bond dissociation enthalpy of HX bond in the order of, म्हणजे बॉन्ड डिसोसिएशन एंथॅल्पी ही काय होतं ते डिक्रीजेस. ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीजेस. ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीज होत जाते, परंतु बॉन्ड डिसोसिएशन एंथॅल्पी ही काय होत जाते, डिक्रीजेस. ही कन्सेप्ट अगोदर सुद्धा आपण पाहिली होती. आयोनायझेशन एंथॅल्पी म्हणजे आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी ही ग्रुप मध्ये काय होत जाते, आयोनायझेशन एंथॅल्पी डिक्रीज होत जाते. का सांगितलं मॅग्नेटचं एक्झाम्पल, मॅग्नेटच्या जवळ त्याची पॉवर कशी असणार आहे, स्ट्रॉंग. जसं जसं अंतर वाढत जाईल तशी काय होईल, त्याची पॉवर कमी होत जाणार आहे. मग आउटर मोटिवेशनचा इलेक्ट्रॉन जो आहे ना तो लॉस करण्यासाठी एनर्जी कशी लागेल, कमी. जवळचा काय स्ट्रॉंग आहे त्यामुळे तो ब्रेक करायचा असेल तर एनर्जी जास्त लागणार आहे. मग या पद्धतीनं याच्याचा बॉन्ड कसा असणार आहे, स्ट्रॉंग. कशापेक्षा, HCl. बरोबर आहे. त्यामुळे ऍसिडिक बॉन्ड डिसोसिएशन एंथॅल्पी जी आहे ती काय होत जाणार आहे, डिक्रीजेस फ्रॉम HF टू HI. Thermal stability of hydrogen halides decreases in the order of HI greater than HCl greater than HBr greater than HI. That is थर्मल स्टॅबिलिटी जी आहे ती काय होत जाते म्हणून सांगितलंय, डिक्रीजेस. म्हणजे थर्मल स्टॅबिलिटी सुद्धा याच पद्धतीनं काय होत जाणार आहे, HF पासून डिक्रीज होत जाणार आहे थर्मल स्टॅबिलिटी सुद्धा. थर्मल स्टॅबिलिटी सुद्धा काय होत जाणार आहे, डिक्रीजेस. याचा अर्थ थर्मल स्टॅबिलिटी हायेस्ट कोणाची असणार आहे, HF ची. लोअर कोणाची असणार आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीने त्याचबरोबर द थर्मल स्टॅबिलिटी ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स डिक्रीजेस इन द ऑर्डर ऑफ HF greater than HCl greater than HBr greater than HI. Due to decrease in bond dissociation energy of HX bond down the group. हे कशामुळे होतं म्हणून सांगितलेलं आहे, डिक्रीज इन द बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. हे बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी काय होत होते, डिक्रीज. त्यामुळे थर्मल स्टॅबिलिटी सुद्धा काय होत जाते म्हणून सांगितलेलं आहे, डिक्रीज. नेक्स्ट प्रॉपर्टी ग्रुप 18 एलिमेंट्स, दॅट इज द नोबल गॅस एलिमेंट्स.
बघा म्हणजेच अशा पद्धतीने हे प्रॉपर्टी दाखवली. प्रॉपर्टीज ऑफ दिस हायड्राइड्स कन्सेप्ट समजले तुम्हाला. कशाची? ग्रुप 16 आणि ग्रुप 17. ग्रुप 16 मध्ये H2E फॉर्म मध्ये तयार होतो. तर इथं काय होतं कंपाऊंड HX फॉर्म. याच्यामध्ये स्टॅबिलिटी इन्क्रीज होते का डिक्रीज. याच्यामध्ये आपण कन्सेप्ट पहिली होती. ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीजेस फ्रॉम H2O टू H2T. इकडे सुद्धा ऍसिडिक स्ट्रेंथ काय होते? इन्क्रीजेस HF टू HI. परंतु बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी काय होते? डिक्रीजेस HF टू HI. त्याचबरोबर बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी डिक्रीज होत गेल्यामुळे थर्मल स्टॅबिलिटी सुद्धा काय होत जाते? डिक्रीजेस फ्रॉम HF टू HI. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ग्रुप 18 एलिमेंट्स, दॅट इज नोबल गॅस एलिमेंट्स विथ रिएक्टिव्हिटी विथ ऑक्सिजन ॲटम्स. बघा नेक्स्ट पॉईंट उद्या असं आहे बघा.